विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. केमिस्ट्रीचा पेपर झालेला आहे. तुम्ही तो आता बाजूला ठेवलेला आहे आणि आपण आता मॅथ्सची तयारी करणार आहोत. कमेंटमध्ये मला एकही कमेंट नकोय असं, की केमिस्ट्रीचा पेपर सोपा गेला, अवघड गेला, काहीही नकोय. फोकस पाहिजे मला मॅथ्सवरती. कारण मॅथ्स आपल्याला खूप सोपा जाणार आहे, अगदी केमिस्ट्रीपेक्षा. फिजिक्स टफ होतं. नशिबानं वेळ मिळाला. विचार करा, की फिजिक्सला जर एक दिवस सुट्टी असती, तर काय केलं असतं? सगळा झाला नसता ना अभ्यास? झाला असता. माणूस परिस्थितीनुसार बदलतो, हे मी तुम्हाला नेहमी सांगत आलोय. तसंच आता वेळ आलेली आहे. तुमच्या समोर मी आता सांगतोय काय ते बघा. फळ्यावर मी 15 क्वेशन तुम्हाला देतोय. 15. पण आता बघा गंमत म्हणजे. हे डेरिव्हेटिव्हचे 3 थेरम आहेत. त्यातला एक प्रश्न 4 मार्काला येतो म्हणजे येतोच. गेल्या वर्षी नाही आला. शॉक बसला होता सगळ्यांना. जर कोण 4च थेरम करून जाणार असतील आणि अपेक्षा करत असतील, आलंच पाहिजे. बरोबर आहे त्यांचं आलंच पाहिजे. अरे पण लास्ट इयर नाही आलं. यावर्षी येऊ शकतं. येऊ शकतं. अरे पण थेरम जेव्हा येत नाही ना, त्याच्यावर बेस सोपं न्यूमेरिकल येतं हे लक्षात घ्या. बरं, हे 4 मार्क मात्र मी फिक्स कन्सिडर करतोय बरं का. आता तुम्ही बोर्डचा कुठलाही पेपर काढून बघायचा, तुम्हाला असा एकही पेपर दिसत नाहीये, की ज्यात एक्स्पेक्टेड व्हॅल्यू व्हेरियन्स नाहीये. चला, मी 2 मार्काला पकडतो ते. ओके. बरं, कुठलाही बोर्डचा पेपर काढा. याच्यापैकी ना एक क्वेशन आहे आणि तो पण 4 मार्काला. सेक्शन डी मध्ये कुठेही जावा तुम्हाला एल बघायला मिळणारच आहे 4 मार्काला. ट्रुथ टेबल असणारच आहे किती मार्काला? 4 मार्काला. फिक्स क्वेशन आहेत, फिक्स क्वेशन. आता क्वेशन जरा वाढवू का रे बाळांनो? मला जरा जाणीव झालेली आहे, की मला थोडेफार क्वेशन्स वाढवावे लागतीलच. सांगतो कुठले क्वेशन. नाहीतर मी थोडक्यात सांगू का रे तुम्हाला इथं लिहितो मी प्रॉपर्टीज. म्हणजे थोडक्यात हिंट देऊ का? 0 टू ए एफ ऑफ ए मायनस एक्स डीएक्स. ए मायनस एक्स डीएक्स आठवते प्रॉपर्टी असली? मग 0 टू ट्वाइस ए टू बी, पुन्हा इव्हन फंक्शन, ऑड फंक्शन, 0 टू ट्वाइस ए. जवळ-जवळ इथं 4 ते 5 प्रॉपर्टीज आहेत. प्लीज करा. त्याच्यावरती एक 4 मार्काचा फिक्स क्वेशन असतो. प्रॉपर्टीवरती फिक्स, याच्यावरती फिक्स, हे फिक्स. आता टॅन थीटाचं ना थेरम बऱ्यापैकी विचारलं जातं आणि अजून एक आहे बरं का होमोजिनियस इक्वेशन असं एक थेरम आहे. बरं थेरम नाही आलं तर न्यूमेरिकल फिक्स आहे पण 3 मार्काला पकडतो मी. किती मार्काला? 3 मार्काला. आता सगळेजण इथं लक्ष द्या. आपण एक लाईव्ह लेक्चर घेतलं होतं लक्षात घ्या आणि त्या लाईव्ह लेक्चरमध्ये आपण अल्टिट्यूड्स आर कॉन्करंट, मेडियन्स आर कॉन्करंट, अँगल बायसेक्टर्स आर कॉन्करंट आणि त्याच्यानंतर सेक्शन फॉर्म्युला एक्सटर्नल डिव्हिजन, इंटरनल डिव्हिजन, व्हॉल्यूम ऑफ द पॅरालोपाइड, टेट्राहेड्रॉन हे सगळं घेतलं होतं. मी तुम्हाला सांगतो याच्यावरती एक 4 मार्काचा जाऊ दे, 3 मार्काचा प्रश्न हमखास येणारच हे लक्षात घ्या. बरं सध्या एवढंच करूया. बरं एवढं करायला वेळ लागणार आहे. हे थेरम्स वगैरे आहेत, प्रॉपर्टीज आहेत, एक्स्पेक्टेड व्हॅल्यू, व्हेरियन्स, के ची व्हॅल्यू काढा असले प्रश्न आहेत. त्याच्यावर आणखीन मार्क असणार आहेत, पण नाही पकडत मी थोडं. हे तर गॅरंटेड येते ना. एक्स्पेक्टेड व्हॅल्यू एक्स-आय-पी-आय त्याची अल्जेब्रिक सम करा किंवा एन दिलंय, पी दिलंय, ते क्यू काढू शकतो. मग एन-पी, व्हेरियन्स एन-पी-क्यू 2 धड्यामध्ये प्रोबॅबिलिटी डिस्ट्रिब्युशन मध्ये पण आणि बायनॉमियल डिस्ट्रिब्युशन मध्ये पण हा टाइप आहे बरं का. तुम्ही तो प्लीज करा. मन लावून करा. ठीक आहे. मोजूया किती मार्क झाले? 3 3 6 4 10 झाले. 4 4 8 2 10 20 झाले आणि 28 मार्क फिक्स लक्षात घ्या. ओके. याच्यात तुम्हाला सांगू का मी हे वेक्टरचे कमी मार्क पकडलेत बरं का रे बाळांनो. पण आहेत खूप मार्क आहेत तिथं. कदाचित हे 28 पकडतोय ना मी अजून एक 2-3 मार्क वाढले तर 30 मार्काचं फिक्स इथे आहे लक्षात घ्या. मग हे पटापट व्हायला पाहिजे लक्षात घ्या ॲट एनी कॉस्ट अगोदर. अरे यात अजून मॅट्रायसिस मी लावलंच नाहीये. आता मॅट्रायसिस सांगू का तुम्हाला मी? मॅट्रायसिस एक 4 मार्क पकडून चालणार आहे बरं का. ते शेवटचे वर्ड प्रॉब्लेम आहेत ना, ते 3 वह्या, 2 पेन्सिल यांची किंमत वगैरे, मेथड ऑफ इन्व्हर्जन वगैरे आहे. मी लिहिलं नाही. तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा शेवटी अटेम्प्ट करायचंय ते. वेळ जातो मॅट्रायसिसमध्ये भरपूर. जे पट-पट अटेम्प्ट होते ते अगोदर अटेम्प्ट करायचं लक्षात घ्या. मग आता एरिया अंडर आता काय-काय राहिलं रे यातलं मी जरा बघू का तुम्हाला सांगू का? ह्याच्यात अजून मी प्रश्न दिले नाहीत, जास्त दिले नाहीत असे कुठले प्रश्न आहेत बघा. साइन रूल, कोसाइन रूल सगळ्यात शेवटी लिहिलंय. पण तोच टॉपिक राहिलाय बरं का. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच राहिलाय द्यायचं. प्रिन्सिपल सोल्युशन हे करूया की नंतर आपण. मॅट्रायसिस राहिलंय. लॉजिकमध्ये फक्त ट्रुथ टेबल दिलंय. बाकीचं पण सोपं आहे. म्हणजे जवळ-जवळ 10-12 मार्क तिथं वाढतायत आपले. ट्रिग्नोमेट्रिकमध्ये 10 मार्क वाढतायत. लाईन प्लेन अजून काही पकडलेलं नाहीये मी. ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह, ॲप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशन, डिफरन्शियल इक्वेशन, ऑर्डर डिग्री. पण तसं नाही बाळांनो.
हे तर येणारेच प्रश्न आहेत ना. मग आपण दुसऱ्या सेक्शनला लगेच बघूया आपण. बरं ह्याला किती वेळ पाहिजे तुम्हाला 2 तास वेळ देऊ? ओके. मग हा व्हिडिओ समजा मी तुम्हाला ज्या टायमिंगला अपलोड केलेला असेल, त्याच्यानंतर 2 तासांनी दुसरा व्हिडिओ मिळेल आणि नंतरचे व्हिडिओ मात्र पट आजच आपल्याला जास्तीत जास्त मॅथ्स फिनिश करायचं आहे. आणि मॅथ्सला कंटाळा आला की रेस्ट घ्या थोडीफार. इथं मला आठवेल का? लक्षात राहील का? असलं काही भानगडच नाहीये लक्षात घ्या. ओके. मग चला करूया हे सगळे प्रश्न. मी बाजूला सरकतोय, एका बाजूला इकडे सरकतो. स्क्रीनशॉट काढून घ्या. ओके. माझं अक्षर खूप छान आहे लक्षात घ्या. प्रॉब्लेम तुम्हाला कुठे-कुठे येऊ शकतो लक्षात घ्या. प्रॉपर्टी आहे समजून घ्या. हे. कळते रे. आता माझ्यावर तुम्ही आहे ना म्हटल्यावर तुम्हाला सवय झाली माझ्या अक्षराची. ठीक आहे. ओके. मग आता पहिलं जे स्टार्टला प्रॉमिस दिलं होतं ते परत द्या. पेपर बाजूला ठेवला ना केमिस्ट्रीचा? कसाही असू दे, मी आता पेपर मिळायच्या अगोदर हा व्हिडिओ तयार केलेला आहे. ओके. मला माहीत नाही पेपर सोपा आहे का अवघड आहे. मी काही विचार त्यावर करणार नाहीये. तो बाजूला ठेवलाय. मला मॅथ्स केलं पाहिजे ना. मॅथ्स नंतर मात्र हक्काची 2 दिवसाची सुट्टी असणार आहे. मी माझ्या सगळ्या 8, 9, 10, 11, 12 जे काही असतील ना मुलं, नवीन आलेली 12वीतली मुलं बरं का, सगळ्यांना मी सुट्टी देणार आहे. तुम्ही पण घ्यायची सुट्टी बास. मॅथ्स येईपर्यंत सुट्टी. पण थांबा तुमचं बायोलॉजी केव्हा आहे ते बघा. पण मॅथ्स येईपर्यंत 1 दिवस सुट्टी घेणं गरजेचं आहे. काय करणार त्या सुट्टीत? Instagramचं पाठीमागचं सगळं पेंडिंग आपण भरून काढणार? का Snapchatवर राहिलेले चॅट कंप्लीट करणार? का कुठली गेम खेळत बसणार? नाही. का मित्रांच्यावर फिरायला जाणार? नाही. झोपायचं. आराम करायचा, आराम करायचा. मनसोक्त झोपून घ्यायचं लक्षात घ्या. ओके. पण थांबा त्याला वेळ आहे अजून. मी तुम्हाला सांगू का? मला सांगताना अतिशय आनंद होतोय बरं का, की माझ्या ऑफलाईन क्लासमधली मुलं एवढी अभ्यास करायला लागलेत, एवढी अभ्यास करायला लागलेत सांगतो 11th स्टँडर्डची नवीन बॅच. बघा माझ्या इथला स्टाफ अचानक कमी झाला. दोघं-तिघं अचानक कमी झाले लक्ष द्या. मग ह्यातून मी खचून गेलो नाही किंवा घाबरून गेलो नाही. उलटं काय झालं, माझी इन्व्हॉल्वमेंट वाढली. माझ्या मुलाची इन्व्हॉल्वमेंट वाढली लक्षात घ्या आणि मुलं अभ्यास करायला लागली. याचा अर्थ मी अगोदरच्या स्टाफला नावं ठेवतोय असं नाहीये. मीच आळशी बनलो होतो. मी सांगू का तुम्हाला, मग ह्यातून मला तुम्हाला काय सल्ला द्यायचा आहे? नेहमी आपल्या चुका शोधा. दुसऱ्यांना दोष देणं किंवा दुसऱ्यांचं चुकणं काही उपयोगाचं नाहीये. आपल्यात इम्प्रूव्हमेंट नेहमी करायची लक्षात घ्या. ओके. मी सांगतो मुद्दा काय 11ची मुलं एवढी अभ्यास करतायत, इतकी अभ्यास करतायत ना, मला त्यांचा रिझल्ट दिसतोय. त्यांचा रिझल्ट लागला की नाही ऑब्व्हियसली मला माहिती आहे की माझी प्रगती तर होणारच आहे हे लक्षात घ्या. ओके. आणि मुलं पण ना मुलांकडून प्रेम मिळतंय. खूप प्रेम मिळतंय. मी स्वतःतच बदल केलेत लक्षात घ्या खूप आणि नेहमी तुम्हाला मी सांगतो की स्वतःतच नेहमी बदल करायचा. मग आपला पहिला बदल काय? आपल्याला आता ते झालेलं विसरायला शिकलं पाहिजे. झालंय ते झालं, गेलं ते आता. त्यात रडत बसण्याची गरज आहे का? नाही. भविष्याचा विचार केला पाहिजे. ओके. मग ह्यानं असंच केलं, त्यानं तसंच केलं, हा पेपर असाच होता, तसंच होता, मी एवढं केलं, ते आलंच नाही. ए बास संपलं. हे कर ना तू. ठीक आहे मग. ऑल द बेस्ट. धन्यवाद.